नीटच्या पेपर फुटी प्रकरणात एक मोठी बातमी हाती येते। या स्पेशल रिपोर्टमध्ये ती म्हणजे नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आहे। राऊस एव्हेन्यू कोर्टात ही जलदगती सुनावणी पार पडणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं 30 हजारी न्यायालयातील मध्यस्थी केंद्राच्या प्रभारी न्यायाधीश अनु ग्रोवर बलिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून या प्रकरणी नियुक्ती केली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याबाबत सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि त्यानंतर लगेचच फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आहे। आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला प्रतिनिधी सचिन गाडकडून। सचिन, काय माहिती आहे? विजय, आपण बघतोय की सध्या नीट पेपर फुटीवरून केंद्र सरकार हे लाचूटवर आलेलं आहे। विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत, राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत। त्यातच आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक एक्स पोस्ट केलेली होती आणि फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची त्यांनी माहिती दिली होती। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आता बघतोय की आता फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना ही करण्यात आलेली आहे। राऊस एव्हेन्यू हे फास्ट ट्रॅक कोर्ट असेल आणि यामध्ये केवळ या नीट पेपर फुटीची नाही तर इतर पेपर फुटींची देखील जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक केला जाणार आहे। तर त्यामुळे आपण बघतोय की पंतप्रधानांच्या ट्विट नंतर आता सरकारी पातळीवरती हालचालींना वेग आलेला आहे आणि आता फास्ट ट्रॅकची कोर्टाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। विजय, धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल। तर एक मोठी बातमी या स्पेशल रिपोर्टमधून एबीपी माझा आपल्याला देते ती म्हणजे नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आहे। राऊस एव्हेन्यू कोर्टात ही जलदगती सुनावणी पार पडणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं 30 हजारी न्यायालयातील मध्यस्थी केंद्राच्या प्रभारी न्यायाधीश अनु ग्रोवर बलिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याबाबत आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट केली होती आणि त्यानंतर लगेचच फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।